गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। स्वामी महाराज विनायक विनायक प्रताप अद्वैत भाव करता गेट बंद करा। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखे धी मती लखे सोमय शुद्ध अपार अब्धी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ति धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताकू हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम तो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। जहती लक्षणावर टेप चालू है। यहाँ सर्व शब्द का वाच्य जो नामरूप जगत तिस सारे का त्याग करी के तिसके संबंधी अस्थि भाती प्रिय रूप अधिष्ठान का ब्रह्मरूप करीके ग्रहण हे याते जहती लक्षण आहे। हो इथे त्याच्या विचाराच्या दृष्टीने जहत लक्षण म्हणजे वाच्याचा पूर्ण त्याग करणे तो संबंधीचे ग्रहण करणे। आता इथं वाच्य काय जगत आणि त्या जगताचा सगळ्याचा त्याग करून तत्संबंधी असणारं चेतन त्याचं ग्रहण करायचं त्याचा स्वीकार करायचा अशा रीतीनं जहती लक्षणाचा उपयोग होतो असं त्याचा अनुवाद केला। यहाँ आरोपित नाम रूप का अपने अधिष्ठान चेतन में जो तादात्म्य संबंध है तो लक्षण आहे। आणि आरोपी जे असणार जगत एक वेदांतामध्ये दोन गोष्टी फार लक्षात ठेवायच्या आध्यार आणि अपवाद। आरोप या शब्दाचा तो आध्यार आरोप या शब्द त्याला आध्यार म्हणायचा त्याला आरोप म्हणायचा। आरोप म्हणजे काय पुन्हा नाही त्याच्यावर दोष ठेवणे सोप्या भाषेत नाही ते दोष याला आरोप आहे। मग आता हे जगत जे आहे अधिष्ठान चैतन्य जे आहे त्याच्या ठिकाणी आरोप आहे म्हणून जग हे वाच्य आहे जग हे पद आणि त्याचं वाच्य जग आहे नामरूप त्याचा त्याग करणे त्या संबंधीचे ग्रहण करणे हे आणि याच्यामध्ये पुन्हा तादात्म्य संबंधी त्याचं लक्ष जगाचा आणि ब्रह्माचा तादात्म्य संबंध आहे। तादात्म्य संबंध कसा असतो आहे का नाही आता वेदांताच्या दृष्टीने अनुवृत्तीने तादात्म्य संबंध आहे। असतच्या विलक्षण सत सतचे विलक्षण असत या दोन्हीचं
स्वरूप सत असत विलक्षण, त्याला अनिर्वचनीय मानावं. आणि ते वेदांतामध्ये. आणि हे काय म्हणतात की तादात्म्य संबंध आहे जगाचा आणि अधिष्ठान चैतन्याचा, आणि ते तादात्म्य संबंध ही लक्षण आहे. और तीसते जानिए है जो अधिष्ठान चेतन तो लक्षार्थ है. आणि तादात्म्य संबंध जाणल्याशिवाय लक्षार्थ कळत नाही. चला. और मुख्य सिद्धांत में तो अधिष्ठान को छोड़ के आरोपित की प्रतीति होवे नहीं. हा, आता कसं करायचं आता वेदांतामध्ये मोठी भूमिका आहे वेदांत. वेदव्यास, शंकराचार्य, ज्ञानराज, तुकोबाराय, नाथ महाराज हे त्यानेच हे सगळे विषय व्यवस्थितशीर संगती लावावी. असं वेदांत शास्त्रामध्ये आरोपित वस्तू नाहीत. आरोपित वस्तू म्हणजे जग नाही. आता आरोपित हे शब्द जरी कळत नसतं त्याच्या अलीकडे आपण तुम्हाला जन्ममरण नाहीत आणि जन्ममरणाचा भ्रम वाटतो आणि भ्रम वस्तू नसते. आहे का नाही? तुम्ही चेतन आहात आणि तुम्ही चेतन असल्यामुळे तुम्हाला जन्ममरण नाही. मग जन्ममरणाचा आरोप आहे याच्या दृष्टीने, आणि त्याचा तादात्म्य संबंध आहे. आणि तादात्म्य संबंध जाणणे म्हणजे लक्षणं जाणले जाते. ज्यात लक्षणाचा व्यवहार असा होतो. आणि वेदांतामध्ये कसं आहे, आधारोप म्हणजे आरोपित वस्तू नाहीत. मग आरोपित वस्तू नाही ती प्रतीती येते ना भ्रमाने. त्याला दर्शन दिला माऊलीनं. कोणी एक अवंतर अहंकाराचा भूत संचार झाले अवसर ईश्वर आत्मबोधाचा वेदांताच्या दृष्टीने. एका माणसाला, ब्राह्मणाला, मुसलमानाचं भूत लागलं. कोणाचं? मुसलमानाचं भूत ब्राह्मणाला. आणि ते ब्राह्मणाला मुसलमानाचं भूत लागल्यामुळे तो मी अलाउद्दीन आहे, अल्लाह रसूलुल्लाह असं नावच पाडतो. मग आता ब्राह्मणाला हे मुसलमानाचं भूत लागलं, आरोप आहे का खासच भूत आहे त्याला? आरोपीच आहे. पण भ्रमाने मी मुसलमान वाटतो. तसं तुम्ही सच्चिदानंद स्वरूप असणारे न कळल्यामुळे मी करता, मी भक्ता, मी जन्ममरण वाढ अनेक काय एकदा न कळणं अंगावर आलं की सगळा पसारा अंगावर आला. जितका पाहतो तितका. कोणाचं वैकुंठाला देवायचं, कोणाचं कैलासाला देवायचं, कोणाचं इंद्रपदाला देव, हे सगळं भ्रमायचं आहे. हा, वेदांत सांगायला कळायला सोपं आहे. आणि तादात्म्य संबंध कळला म्हणजे जग लागते, संगती लागते. आणि वेदांतामध्ये आरोपित पदार्थ नाहीत. आणि मग वाटतं की भ्रमाने, मग भ्रमाने तो ब्राह्मण मुसलमान नाही का? तो शिव मेंढा आहे का? आहे का नाही? तर तुम्ही आत्मस्वरूपाने जीव आहात का? आत्मा असून जीव म्हणणं भ्रमाने वाटतं का जीव वस्तू आहे? पण गुरुजींची आठवण, गुरुजी सांगा आत्मा अध्यास नाही, ज्ञानच अध्यास आहे. हे कळलं तर वस्तू नाही. मग वस्तू जी वाटते ती भ्रमाने वाटते. सर्प आहे का रज्जू ठिकाणी? नाही. वाटतं का नाही? मग भ्रमाचं कार्य आहे का? ते वस्तू आहे तिथे, आणि यांनी वस्तू मानली. हे दोघं त्यांनी वाट चावले. त्यांनी वस्तू म्हणजे आरोपित, आणि आरोपित भ्रम म्हणतात. चला, म्हणून आरोपित तादात्म्य संबंध आहे हे लक्ष आलं. जेहत लक्ष आमचं सिद्धांत लागतो. किंतु अधिष्ठान से अभिन्न होय के आरोपित की प्रतीति होवे है. आणि काय म्हणतात, अधिष्ठानाच्या
अभेद दृष्टीने प्रतीत येते. याते अस्ति भाती प्रिय सहित नामरूप सर्व शब्द का किंवा जगत शब्द का वाच्यार्थ है. आणि अस्तित्वाची प्रिय याचा तादात्म्य संबंध आहे नामरूपाची, आहे का नाही. आणखी काय पद घातलं नामरूपाने. नामरूप आणि सर्व शब्द. हा सर्व शब्द. सर्व शब्द वाचक आहे आणि नामरूपी वाच्य आहे. सर्व पद कसं आहे, हे सगळं मुतकड आहे. हे सगळं हे काय आहे, अनेक पदार्थ आहेत आणि सगळे हे पद आहे. अनेक पदार्थ वाच्य आहेत, पद वाचक आहे असं त्याचं म्हणणं आहे. हा जिसमें से नामरूप भाग का त्याग करके अवशेष रहा जो अस्थि भाती प्रिय रूप अधिष्ठान भाग सो ब्रह्म है. आता त्याच्यामध्ये नामरूपाचा त्याग करायचा आणि आता शिल्लक जी राहते असे प्रिय ती ब्रह्म आहे. ऐसे उक्त श्रुति वाक्यगत सर्व पद में भाग त्याग लक्षणा मानी है. असं त्यांनी सांगायला लागलं तर सर्व पद जे आहे, सर्व कोणतं, सर्व पद कुठे आले, सर्व खंडित ब्रह्म. हेच आहे ना, चित्ताला ही जागा मिळाली ना. सर्व पद म्हणल्यानंतर जग घेतलं. सर्व ही वाचक आहे, जग हे वाच्य आहे आणि त्याचा अधिष्ठान कोण ब्रह्म आहे. म्हणून सर्व हे पद वाच्य असणारं जग त्याचा त्याग करायचा. नाही विषय चालू बरोबर. हो का नाही. टीप संपली आता. वाच्यजूत इत्यादी तृतीय पाद से अजहती लक्षणा दिखावे है. त्या डोळ्यामध्ये वाच्यजूत जे आहे त्याला लक्षणं दाखवलं, अजहत लक्षणं दाखवली त्या पदार्थ. असं त्याचं मग अनुवाद आलं का. वाच्यजूत कहिए वाच्य अर्थ सहित. वाच्यजूत म्हणजे संबंध वाच्यार्थ. वाच्यार्थ काय, जग. वाच्यार्थ काय, जीव. वाच्यार्थ काय, देह. हे सगळं अनात्मा. वाच्य के संबंधी का ज्या पद से ज्ञान होए ता पद में अजहती लक्षणा मानिए. आणि वाच्यार्थाचे जे संबंध आहे आणि त्या संबंधाचे ज्या पदाने ज्ञान होतं, ज्या पदाने वाच्यार्थाच्या संबंधी जो पदार्थ त्याचं जे ज्ञान होतं त्याला जहती लक्षण मानायचं. अजहती म्हणजे अधिकत ग्रहण. जैसे किसी ने कहा शोण धावण करे है. कहा शोण पद की लाल रंग वाले अश्व विषय अजहती लक्षणा है. त्याला दर्शन दिलं. तांबड्या रंगाचा घोडा धावतो. मग आता तांबड्या रंग ही वाच्य, तांबड्या पद वाचक आहे आणि त्या संबंधी घोडा लक्ष्य. कारण तांबडा रंग ही घोडा नाही, घोड्याचा रंग आहे. मग साऊंड वाटतं तांबड्या रंगाचा घोडा पळतो. घोडा हे लक्ष झालं, तांबडा रंग हे वाच्य झालं आणि पद हे वाचक झालं. मग ह्याच्यामध्ये रंगाचा त्याग करायचा आणि त्या समजची ग्रहण करायचं असे आध्यात लक्षणे सांगती लागती. अधिकाचं ग्रहण काहे ते शोण नाम लाल रंग का है. याते शोण पद का वाच्य लाल रंग है. ता केवल में धावन का असंभव है. इस कारण से शोण पद का वाच्य जो लाल रंग ता सहित अश्व में शोण पद की अजहती लक्षणा है. नुसतं तांबड्या रंगाच्या ठिकाणी क्रिया घडत नाही. मग तांबड्या रंग ही घोडा हे वाच्य केलं, त्याच्यावर जो रंग वाच्य बाजूला ठेवायचं, घोडा धावतो लक्षात ठेवायचं. अशा रीतीने अजहत लक्षणाने सिद्धांत कळतो असं ते पटवून देतात. भाषा में शोण को सोन पड़े है. ते भाषा होते सोन. गुण का और गुणी का तादात्म्य संबंध कहे है. आणि गुण गुणीचा तादात्म्य संबंध असतो. और लाल भी रूप का भेद होने से गुण है.
आणि लाल रूप ही त्या घोड्याचे गुण आहे. याते सोन पद का वाच्य जो लाल गुण ताका गुणी अश्व के साथी जो तादात्म्य संबंध तो लक्षणा. आणि गुणाचा गुणाचे तादात्म्य संबंध असतो. लाल रंग हे गुण आहे, लाल रंग हे पदवाचक आहे आणि त्या गुण गुणीचा तादात्म्य संबंध आहे. और वाच्य का त्याग नहीं अधिक का ग्रहण याते अजहती लक्षण. वाच्याचा त्याग न करता अधिकचं ग्रहण करणं हे अध्यात्म म्हणावं. टीप आहे त्याच्यावर. अजहती लक्षणा के ये उदाहरण है काकेभ्यो दधी रक्षताम. हो. अर्थ काकोते दधी को रक्षा. इस वाक्य विषय काक पद का वाच्य जो वायस्थ पक्षी केवल तीनते दधी की रक्षा में वक्ता का तात्पर्य नहीं, किंतु दधी के भक्षक होने करी काक के सजातीय जे बिडालादिक तीनतेवी दधी को रक्षा करना ऐसा वक्ता का तात्पर्य है. तात्पर्य काय? त्याच्यापासून दहीचं लोटकं सांभाळा, काकापासून कावळ्यापासून सांभाळा बरं का दह्याचं लोटकं. पण फक्त तेवढं तात्पर्य. काक अधिक बिडाला अधिक मांजर दह्याचे बक्षीस त्याच्यापासून सांभाळा. म्हणजे वाच्या तसा ठेवून तो संबंध ग्रहण करणं अशा रीतीने जर कळलं तर लक्षणावर होते. म्हणून वाच्याचा त्याग न करता तो संबंधीचे ग्रहण करणं असेल. मग इकडे तो ते बसते मग देहाचा त्याग न करायचा, देहा संबंधी आत्मा ओळखायचा व देह तसा ठेवायचा आणि आत्मा आहे असं लक्षात ठेवायचं. पण किती गमतीचा खेळ आहे. अरे दुःख ठेवायचं कोण सुखते तुम्ही कसं नाही हे चुकते. मग असंच आहे सांसारिक जीवाचा. सांगू का हे सगळंच असं वाटतं आणि देव बी असं वाटतं. कसं शक्य आहे? चित्र गोष्ट ह्या लोकांचं आपण ओळखून सोडून द्यायचं. कधीही एक अधिकारी जर सोडला ना सगळे असेच आहेत. आणि त्याच्यावर पुन्हा काही लोक प्रसंग प्राप्त वक्त्याचं लिखाण असतं. काही एक अधिकार न कळल्यामुळे त्याला वर्म कळतं. तुकोबराय होतं सुखे करावा संसार न सांडे दोन्ही वार उभारू न भाई विठू पाळवीच आहे. मग हिचा अध्यात्म बसते. सुखे करावा संसार संसार त्यागायचाच नाही, सुखाने करायचा. न सांडे दोन्ही वार मग परमार्थ सोडू नका प्रपंच सोडू नका. आता इथं कशी संगती लावली? आता हिचं अभंगाच्या दृष्टीने संगती वेगळी, पण ह्यांच्या दृष्टीनं न सांडाय दोन वार प्रपंच सोडायच नाही परमार्थ सोडायच नाही. अरे असं कसं? पण त्याचं तात्पर्य वेगळं आहे. न सांडावे दोन्ही वार म्हणजे त्या प्रपंचाची आसक्ती ठेवू नको असं त्यातलंय. नामरूपाची आसक्ती आहे त्याच्यामुळे जीव जसे आहे. नामरूपाची आसक्ती नसल्यावर सुख दुःख जन्मरून कुठलाही बरं. पण ते कसं आहे? नामरूप मिथ्या आहे असं आहे. म्हणून ते मिथ्या सोडायची गरज नाही. म्हणून सांडावे दोन वार. मिथ्याचा त्याग करायचं का मिथ्या ओळखायचं? स्वप्नाचा त्याग करायचं का स्वप्न ओळखायचं? मग तसं जागतिक जगत ओळखायचं का खरं आहे? काय जागतिक जगत ओळखायचं का खरं आहे? ओळखायचं. कशा रीतीने ओळखायचं? कोणत्या रूपाने ओळखायचं? वैराग्य सोडत कोणत्या रूपाने ओळखायचं? वेदांच्या दृष्टीने कोणत्या रूपाने? मिथ्या स्वरूप. आणि ह्या विषय चालण्याच्या दृष्टीनं गुण आणि गुणी. बरं तरी बरीच मजल काढतं नसतं हा विषय तर बरंच हाताळले जात. जे सगळे सोडून बसते त्यांना हे कळलं नाही.
म्हणून गुणगुणाचा आध्यात्म संबंध म्हणजे गुणीचा त्याग न करता गुणाचा त्याग न करता अगुणीचं लक्ष अधिकाचं ग्रहण करणं हे आध्यात्मिक लक्षणे संगती लागते. तसं नामरूप जगत त्याचा त्याग न करता त्या संबंधीचे ग्रहण करणं आध्यात्मिक लक्षणे अशी संगती लागते. पण हे बरोबर नाही, पुढे घेऊ आपण. याते काकपद के वाच्य हो जो हो ते दर्शन राहते दर्शन राहतं. काक से दर्जे का रक्षण करो. हा कावळ्यापासून दह्याचं लोटकं सांभाळा किंवा दही सांभाळा, पण त्या भक्ताचं तात्पर्य नुसतं कावळ्याच नाही घ्यायचा, त्याचे जे खाणार आहे त्याच्यापासून सांभाळायचं. म्हणजे इथं काकपद तसंच राहिलं, अधिकाचं ग्रहण झालं. याते काकपद के वाच्य जे वायस पक्षी तिनका बिड़ालादिकन के साथी जो सजातीय संबंध तो लक्षण है और वाच्य का त्याग नहीं अधिक का ग्रहण है. याते अजहती लक्षण. बिडाळ पाकळ जातीच्या आणखी कोणी असणार सजाती. तैसे क्षेत्रन की रक्षा के निमित्त मंचे पर बैठे हुए पुरुष पक्षिन के उड़ावने निमित्त पुकारते हुए कहा काहू के प्रति किसी ने कहा कि मंचे पुकारते हैं. हो आता याला दर्शन दिला. पहिले तो आठवडा माहिती आहे ह्याला शेतकऱ्या आठवडा का त्याला मळ्यावर आठवडाच म्हणत होते जुन्या भाषा. आता काय नाहीच ते ज्वारीच्या ह्याच्या पिकाला सांभाळण्याकरता 4 मिडी रावायच्या, असे त्याच्यावर लाकडं टाकायचे, त्याच्यावर कपडे पेंड्या वगैरे टाकायचे, त्याच्यावर बसायचं त्या शेतकऱ्यांनी. तेव्हा शेतकऱ्यांनी उभा राहायचं आणि त्या पाखराचा गोपनीनं हाणायचा ते गुंडे. त्याला मंचे करुस्थिती म्हणजे आठवड्यावर ओढतो. आता आठवड्यावर ओढतो शास्त्रकाराचं. आता मंचे करुस्थिती म्हणजे मंचे म्हणजे आठवडा करुस्थिती म्हणजे ओरडणे. पुकारणे मंचे पुकारते हे. हा पुकारते म्हणजे ओरडणे. मग आता मळ्यावर ओरडतो बोललं कसं, तर हे ओरडणे तसंच ठेवायचं. आठवड्याचं ग्रहण करायचं, त्या मंचकाचं ग्रहण करायचं. म्हणून आध्यात्मिक लक्षणे संगती लागते. तुम्हाला माहित असेल हे, तुम्हाला माहित असेल. हा ते असं उभं करायचं. आता ह्या लोकांनी केव्हा पाहिलं असं काय केलं. मंच पद की मंचे पर बैठे पुरुषांविषयी अजहती लक्षण आहे. मंच कसं ठेवायचं त्याच्यावर सर्वांचं ग्रहण करायचं, अशा आध्यात्मिक संगती लागती. काहे ते मंच पद के वाच्य मंच में पुकारने का असंभव है. याते संभव नहीं. हाँ असंभव है. हाँ असंभव बरोबर. हा याते मंच पद के वाच्य जो मंचे तीन सहित पुरुष विषय मंच पद की अजहती लक्षण आहे. हवेच किती त्या मंच कसं पुरुष ग्रहण करीत, त्याला काय एवढा विषय ताण घ्यायचा. सिद्धांतच घेऊ आपण जरा, कारण ह्याला सिद्धांत कळून द्यायचं रे. हे राहू दे, आपलं लक्षात ठेवतो. यहाँ मंचन पद के वाच्य जे मंचे तिनका अपने आधेय पुरुषन के साथी आधेयता संबंध है, तो लक्षणा और वाच्य का त्याग नहीं अधिक का ग्रहण है. याते अजहती लक्षण है. अधेयते संबंध आहे म्हणून वाच्याचा त्याग नको. वाच्य अधिकाचं ग्रहण आहे म्हणून अध्यक्ष लक्षण संगती लागती. तैसे छत्री वाले जाते हैं और लकड़ीन को प्रवेश कराओ इत्यादि वाक्यांविषय भी छत्री वाले पद में और लकड़ी पद में अपने वाच्य छत्री युक्त पुरुष और काष्ठ समूह तीन सहित तिनके संबंधी छत्री रहित पुरुषन का और लकड़ी के उठावने वाले पुरुष का क्रमते ग्रहण है. छत्रीवाले झाले, काही 2-3 लोक छत्रीवाले काही बाकीचे असतील म्हणून अधिकाचं ग्रहण. आणि त्याचं काठी आली. आता काठी आली म्हणजे काय, काठीचा प्रवेश झाला आणि काठीचा संबंधी पुरुष म्हणजे काठी तसंच राहिलं आणि पुरुष अधिकाचं ग्रहण झालं. अशा अडचणी संगती लागते. याते वाच्य का त्याग नहीं अधिक का ग्रहण होने थे अजहती लक्षण है. म्हणून वाच्य त्याग नसून अधिकाचं ग्रहण. इस रीति से जहाँ श्रुति वाक्य में आत्मा को सत आदिक विशेषण के मध्य
एक किंवा दो विशेषण का उच्चारण किया होवे तहा तीन सहित अन्य अनुक्त सर्व विशेषण का ग्रहण होवे याते तहा सिद्धांत में भी अजहती लक्षणा उपयोग मग आत्म्याच्या ठिकाणी दोन विशेषणाचं लक्षण केल्यामुळे त्यात एक विशेषण अधिक असते आचार्य लागते. ते कसं आत्म्याच्या ठिकाणी दोन विशेषण कोणते ते कळलं पाहिजे ना. त्याच्या दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी दोन विशेषण म्हणजे तो कर्तव्य ना कर्तव्य. मग कर्तव्य ना कर्तव्य म्हणल्यानंतर दोन विशेषण आलेच का नाही. पण दोन विशेषण शक्यच नसतात. पण एक विशेषणाचं वाच्य होते त्यासमोर ते दुसरं विशेषण आहे ते लक्ष होतं. अशा संगती लक्ष असं त्याचं म्हणणं आहे. नाही कर संपलं हे कारण वेदांत जी आता जरा म्हणजे ह्याला महत्वाचं तत्वनिष्ठ बनायला पाहिजे नाही. तिसरा आता भाग त्याग लक्षणा हे मात्र अभ्यासाचं लक्षण आहे. हे विचाराचं लक्षण ह्याने तत्व कळण्याचा विचार आहे. ह्या लक्षणामध्ये एक जहतेमध्ये उपयोग नाही अजहतेमध्ये उपयोग. जहतेमध्ये पूर्ण वाचाचा त्याग आहे आणि अजहतेमध्ये वाचाचा अधिकच ज्ञान. हे दोन्ही उपयोगाचे नाहीत. आता जे उपयोगाचं आहे जे आपल्याला फायद्याचं आहे जे आपल्याला अनुभव यायचं त्याचा विचार आता हे जे विचार करणारे तुकोबार आहेत ज्ञानोबार आहेत नाथ महाराज आहेत. प्रमाण देऊ का याला थोडे थोडे. त्रिगुण निर्गुण भाग चालला. पुन्हा नाथराय सांग क्षेत्र जाणवतो. क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्र भाग टाकायचा सत्यामध्ये क्षेत्रात तुकोबारायचं हे त्यांनी आता तुकोबारायचं तुम्ही सांगा तेवढं कोणी. बरं मी सांगतो ना. फलकट संसार हे सार भगवत संसार कसा फलकट संसार म्हणजे काय जन्म मरण जन्म मरण है ना. जन्म फलकट आहे. त्यात काय लाज वाटते का. फलकट या शब्दात ज्यात काहीच उपयोग नाही. सत्वही कळायला नाही का संसार कुणाला 4 वेळेस शास्त्र करून पाठ स्मरायला नाही. तुम्ही नेले घेऊन तर तुम्हाला आज बोलायचं नाही. तुम्हाला काय बोलायचं सांगतो मी. ज्ञानोबा राहायचं वेद शास्त्र जाणून चले आगमी पूर्ण ज्ञान झाले पुराण मात्र धुंडले आहे ते राहिले वेगळे. 4 वेळेस शास्त्र पुराण पाण्यासारखं वाणीच आहे पण आहे ते राहिले वेगळे. काय झालं ते शब्दाच्या रानात फिरायला लागले आणि शब्दाच्या रानात फिरून सत्याच्या बुद्धीने फिरायला लागले मग आहे ते राहिले वेगळेच. केव्हा माऊली म्हणते माऊली त्याच्यात अंतिम माऊली सांगतात जिवे सकळ शास्त्राचा सराव चित्ते अंत्यची ठाव आयशीने कोडी एक जन्म जाऊ पण नको जमते. वाणीमध्ये 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराण पाठ आहे. 6 शास्त्र पाठ आहेत पण चित्त संसारात आहे. मग अशा रीतीनं कोट्यवधी जर जन्म गेला असं परमार्थ केलं तर त्याला माझी प्राप्त नाही. हितो लावलं परमार्थ हितो रावलो मला व्यवहारावर नाही. हेतू असा पाहिजे की आपली स्थिती किंवा आपलं स्वरूप आपल्याला कळणं त्याचा भागतच नाही हा हेतू पाहिजे. दुसऱ्या भाषेत सांगा पण की आपल्याला देवाची गरज बाकीची कोणाची गरजच नाही असा हेतू पाहिजे तर हे लाभ होईल. नाहीतर मग काय नको विषय सांगायला. म्हणून हे तो भाग त्या लक्षणाचा विचार आपण ऐकू. आता जरा थोडंसं चिंतन करून विषय थांबवू. मग भाग त्यामध्ये काही घ्यायचं काही टाकायचं. काय टाकायचं अध्यास
काय टाकायचं? अध्यारोप. काय टाकायचं? आरोप. टाकायचं म्हणजे ओळखायचं. रज्जू ओळखेल सर्प नाही. सर्प असलं की रज्जू कळत नाही. तसं देह बुद्धी असले की सुख नाही, देह सुख असले की देह बुद्धी नाही. हे तर तसंच आहे. आणि हे तर साधक बघ एखाद्या वेळेस भ्रमिष्ट होतं. मग जालिंदराची काय बोंब झाली तर नाही मच्छिंद्राची. तरी मग तो अधिष्ठान सोडायचं. अधिष्ठान सोडूच नको म्हणलं. हे काहूर असतं सगळ्यांना सोड का. हे ज्याचं कवळांचं कळलं नाही, ज्याचं वैराग्य कमी आहे त्याचं असं घडतं. आणि ज्याचं धाडसं आहे ते कसं धाडसं वय सांगतो धैर्याचे. आज आमचा विषय तो चालू आहे, क्षत्रियचा विचार चालू आहे. क्षत्रियचं काय धैर्य असतं शेरनी सांगावं माऊलीनं. आता उद्या आमचं वैश्याचा विचार आहे. ब्राह्मणाचे 9 गुण आहेत आणि क्षत्रियाचे 6 गुण आहेत. त्या क्षत्रियाच्या ठिकाणी एक असाच वर्म दाखवलं त्याने. एकच वर्म सूत्र सांगतो, शत्रूला पाठ दाखवायचेच नाही, ही चातुर्यत आहे. आणि शत्रूने महान डोंगरासारखं जरी प्रतिबंध केले युद्धात तर पाठ दाखवत नाही. ती पाठ न दाखवण्याचा अर्थ कसा? संभाजी महाराजांसारखा धैर्याचा डोंगर येतो. आणि हे पहिलं गुण आहे क्षत्रियाचा. तसं हिकडे साधकाचा. आता हे झालं क्षत्रियाचा गुणधर्म. पण साधकाचा फुटो आहे मस्त, फुटो आहे शरीर. ऐकून तर का मस्त फुटले तर चालेल, शरीर तुटले तरी, पण निश्चय नाही बदलणार. त्याला धैर्य म्हणावं. हे कसं का तुम्ही सांगितलं कोण असतो नाही. हे जे मी सांगितलंय ते कशामुळे सांगितलंय? हेतूवर. हेतू सांगतो, हेतू पाहिजे. काही मी उदार पाहिजे, काही कृपा करणार आहे ऐसे तुम्ही मुळात नाही. विसरले की काही उपयोग नाही. विषय कुठून चाललाय, काय निमित्त आहे, काय युक्ती आहे, काय दृष्टांत आहे, हे लक्षात आलं पाहिजे. तुमच्यात आमच्या गुरुजींचा एक दृष्टांत सांगा. गुरुजींचा एकच, सुग्रणबाईचा सुग्रावा आणि जेवणाराचा सुग्रावा. गुरुजी सांगा. सुग्रणबाईचा सुग्रावा हे सांगतो तुला, आणि जेवणारा सुग्रावा सांगतो. खरा जेवणारा कोण? त्या स्वयंपाकाच्या वासावरच चवी सांगतो तो खरा जेवणारा. त्याला सुग्रण जेवणारा म्हणावा. सुग्रण जेव कसं म्हणावं की त्या बाईच्या स्वयंपाकात जेवणारं पोटच भरलं पाहिजे. नाही तर आळणे तरी नाही, खरंच तरी काय सुग्रण म्हणतो. तसं परमार्थ काही विसावत तसं नाही. माऊली जेवणारे आणि रसज्ञे, उदारे आणि प्रसिद्धी, मग ओढे म्हणजे सुरता नाही, वक्ता सुरते दोन्ही पाहिजेत. सुरताईच्या अधिकाऱ्या पाहिजे, वक्ताच्या अधिकाऱ्या, मग त्या आनंदाचा लाटा. हे तर काय सगळं बाजार आहे. वक्त्याला वाटतं सुरतेत जास्त मिळावेत पैसे मिळण्याकरता, आणि वक्त्याला वाटतं प्रपंच चांगलं व्हावं म्हणून दोघांचं फुकट जातं जेवण. असंच आहे. स्वतःच्या कल्याणाकरता एकाचा. चला आता आपलं सिद्धांताचा विषय चालू. भाग त्याग लक्षण कशाला म्हणायचे तर ताक घ्यायचं, तूप टाकायचं. नाही सांगा, इकडे विषय आसक्ती सोडायची, आनंदात राहायचं. विषय आसक्ती, विषय भोगणं नाही. नेहमी लक्षात सांगा गुरुजी, मनासारखा प्रपंच घडणं हे होतच नाही. मनासारखा
पण असं मनासारखं होण्याकरता माणूस असं आयुष्याचं मात्र करत आहे. म्हणून हे विषयासक्ती टाकते. आणि व्यवहार जो आहे, देह जो आहे, पंचविषय जे आहेत ती साधन आहे. कसं तुम्ही अभंग ऐकतो पण लक्षात नाही. तुकोबारांनी सगळे इंद्रियाचा विषय देव केला का नाही? ऐकायचं काय, पाहायचं काय, वाहने बोलायचं काय आहे का नाही? दहा इंद्रियाचा विषय. शेवट बोल तुका म्हणे म्हणा त्याचे धाव घे राही विठोबाच्या पायी. म्हणा काय कर कुठे राहतो मग तो अभंग मारले काकांचा. काय पोर कशी अंगावर तरी आमची लवंग आली पण तर झोपलेच नाही. एवढाच फरक आहे. पोरग चेंगर खरंच आहे ते. शेवट उत्तर दिलं त्याने काय एक रूप झाले विठोबाचे तेव्हा पोरग चेंगरला कळत नाही. तसं आपली वरती ज्ञानजीव रमले समाधान असं जर स्वरूपात वरती रमली तर हे दुःख नाही झालं, हा विकार नाही झाला. जर स्वरूपात वरती नाही रमत तर मग हे विकाराचा मार खावाच लागल. काम आहे, क्रोध आहे, मोह आहे, लोभ आहे, जगसत्य बुद्धी आहे. आणि तर माऊली सांग त्रिगुण असार. माऊली सांगते प्लास्टिकचे भावले आबरे सावली, वेगळेचे भावली आबरे सावली. जहाजिक जगत वेगळेच भावली सारखं आहे, ढकात सावली सारखं आहे. आमची शंकर महाराजांची आठवण झाली. ते पैठणचा तलाव केला का नाही तर तिथं बोट म्हणतो 25 निदान म्हणले पैठणच्या तलावाच्या भिंतीची शक्ती फुटणार नाही कमीत कमी म्हणले 30-40 वर्ष. काय काळजी करायच नाही म्हणले. आमचे शंकर महाराज म्हणले आणखी 50 वर्ष टाकतात आमच्या, पण फुटायला नका हो तरी. आणि इथे तर सांगतो पाहता क्षणी नाही. आता कुठं बसायचं? शास्त्र सांगतात ज्या क्षणी तो पाहतो त्या क्षणी ते नाही. म्हणजे विषयासक्ती. आणि विषयासक्ती त्या ज्याच्यावर प्रेम आहे त्या वस्तूचं जर ज्ञान झालं, त्या वस्तूचं स्वरूप जर कळलं तर आसक्ती राहत नाही. देह आधी काय खरं देह संबंधी पसारा बुजगावने चोरा राखून तशी भासतच आहे. तिथं आलं ना आरोप. कसं आहे शरीर कसं देह आधी काय खरा देह संबंधी पसारा. हे सगळं पसारा कसा बुजगावने चोरा. मग चोराला बुजवून खरं वाटतं का कोणाला? चोराला. तसं देहाधिक जगत आहे का नाही बुजगाव नाही चुकवा लागून ते देहाआधी काय करा देह संबंधी पसारा. हो काय साधूंचे विचार असेल. म्हणून मागचे रिश्कात नेण्याचे ते याचे दुरावले कंदमुळा पाळा धातूच्या पोस्ट वास म्हणून तारा केला असेल. हे आहे झालं. परमार्थ हेतूवर आहे, आचरणावर नाही. चला नको सांगायला तिकडेच बाहेर करून जास्त पण आहे असं खरं. आणि इथं आसक्ती म्हणजे नामरूपावरचं प्रेम अजूनच प्रेम म्हणजे मोह नाहीसा झालाय का पदार्थ नाहीसा झाले. कर्तव्य चुकलंय का? नरकाला गेलाय का? ठीक आहे. म्हणजे ज्ञानी पुरुष जो परमार्थ करतो त्याचं ज्ञानाची बैठक जीवाला कळत नाही. भीष्माचार्याला मारलं का नाही? कोणाला मारलं? मग दोषाला शासन केलं. मग दोषाला शासन असतं का व्यक्तीला शासन असतं? आमचं गुरुंद्र कंदाव इथं गुरुंद्र
असा फौजदार मारला म्हणजे माणसाने. फौजदार नाही, फौजदार शक्य नव्हतं. ते फौजदाराने घडी उचलले वार करायचे म्हणून. तसं दोषाला दुःख आहे का दोष नसणाऱ्याला? तसं द्यायला मी म्हणणं दोष का निर्दोष? मी स्त्री पुरुष म्हणणे दोष का निर्दोष? मी करता बघतो म्हणणे दोष का निर्दोष? मला जन्म आहे म्हणणे खरं का खोट? काय एक ठोकाचा काम होतो. अज्ञानाच आहे एवढं म्हणून झालं. हे सगळे आहे ते कशामुळे? एवढं म्हणलं की झालं. अज्ञान खरं का खोट? अज्ञान खरं का खोट? झोप खरी का खोटी? आणि ह्या ज्ञानाकरता ऋषी मुनी कंदमुळा पाला खाऊन आणि आमचे ज्ञानोबा तुकोबालाने तुमच्यासारख्याच्या पदरात टाकलं. ही साधूंचं वैशिष्ट्य आहे. हो, ज्या ज्ञानाकरता आग्नी खातात, ज्या ज्ञानाकरता दगड पाला खातात, ज्या ज्ञानाकरता पाऊस थंड ऊन म्हणत नाहीत, ह्या ज्ञानाकरता. आणि ते आमच्या ज्ञानोबाला नाथांनी तुकोबारायांनी या मराठीच्या नगरी ब्रह्मविद्याचा सुकावलं करत सोप्या भाषामध्ये आबाल वर्गाला ज्ञान दिलं. हे साधूचं वैभव आहे. या ज्ञानाकरता सगळं आयुष्याचं हे करतात, वेचलं जाते ह्या सेवेत. असं बस की कुंडली हे तो विषय, हे तो विषय. हे तर मग तुमची इच्छा खरीच इच्छा आहे का? स्वरूप कळून घेणे खरीच असेल तर स्वरूप कळवलंच की. सोंगी छंद काही जीव जोडायचं नाही, काही सोंगणं नाही, लागणं नाही, छंदणं नाही, अधिकारी नाही. असं आहे, असं आहे परमात्मा. मग आता आम्ही तुम्हाला म्हणतो हे वाच ते वाचून ते साधनाची किंवा शास्त्र होईल. आणि काय वर्म कळलं? अगोदर वर्म सांगून कळतच नाही. प्रपंच भोग्य का त्याज्य आहे? प्रपंच भोग्य का त्याज्य आहे? कसा मी सांगतो. देवी दिला देह भजना गोमट असा. भोग्य बी नाही, त्याज्य बी नाही, साधन आहे. देवी दिला देह कसं करता भजना, म्हणजे देह साधन झालं का नाही? मग भोग्य का त्याज्य आहे? भोग्य बी नाही, त्याज्य नाही. त्यागही करायचं नाही आणि भोगत राहायचं नाही. मग त्यातून काय करायचं? याचे देह ओळख करा आत्माराम, संसार संगम भोगू नका. या देहावर तुमच्या स्वरूपाची ओळख करून घ्या. त्याच्याकरता हा देह दिला. मग त्याज्य नाही, भोग्य नाही, मग काय? साधन. मग संसार करावा का न करावा? संसार करायचा नाही म्हणून आणि भोगायचं नाही, ओळखायचं आहे. आमच्या गुरुचं तेच करणे. त्याचं उत्तर निघणार त्याच्यात. संसार करायचा का भोगायचा? करायचा नाही, भोगायचा नाही, ओळखायचा. कोण म्हणते? ओळखारी वस्तू सांगणारी कल्पना नका राहणार जाऊ धनी. आमच्या समोरच दिशा नाही का कोणाच्याला बोट लावायला. म्हणून ओळखीला धन्य तो संसार. म्हणजे स्वरूपाची ज्याने ओळख तोच संसारामध्ये धन्य आहे. नाही तर काय. आणि ते बी नाच राय म्हणतात, तुकोबाला म्हणतात. धन्यवाद त्याने द्यावा रे. तुका म्हणे वंश त्या नरक, तुका म्हणे धन्य तो पुरुष. कोण पुरुष? ऐसा निष्ठा तुम्ही झाला त्या पुरुषाचं व्यवहार
तोच धन्य. बरं जाऊ द्या, जसं झोप काय नाहीतर काय. परमार्थ वेगळा समजूच वेगळी. म्हणून एक सांगतो एवढं आहे का, 10 जण त्यांच्या वडिलाचे 2 शब्द सांगतो. 10 जणांच्या वडिला नाना महाराज प्रपंच सांगा, असं करा तसं करा, प्रपंच असं असतं तसं, आणि पोती म्हणजे असं सांगा. 10 म्हणजे तुम्ही पोतीचं वेगळं सांगतो, बस खरं कोणतं म्हणजे पोतीचं खरं आहे, बाकी सगळं बाबा आहे. म्हणून मग काय करू, त्याला कळलं ते कर, योग का सगळं लगेच निघ म्हणलं. ते दादा नानाच म्हणावं, आपण आई सांगितलं ऐकलं म्हणावं. ही न द्यायचं काही उपयोग नाही. जर तुम्ही तुमच्या स्वरूपाची ओळख जर नाही करून घेतली तर त्यांनी जेव्हा सुख नाही. बस तुकोबराय म्हणता, जर तुझ्या स्वरूपाची ओळख नाही अजिबात सुख नाही. एक मोहाचा पडदा असा ती कळू देत नाही. दुःख कळू देत नाही. मोह नावाचा पडदा एक इतका दोष आहे, कळू देत नाही. का कळू देतो? हो, सांगू का किती त्रास भागला रे तू, ऐकलं नाही. पण मोहाने पचवला का नाही, अवघड समोरच तुला बोलायचं. किती त्रास भागला, माझं मनात आणखीन बिनतंय. तर मोह पचवलाच नाही, हेच मोह आहे. एक मोह तुला काय वाद झालं माहिती, येड काही तुला काहीच माहिती नाही. तिथं उतरल्यावर कळत कसं फटका ते. बघा का तुमचं नशीब. पण किती फजिती आहे त्या जीवाची. पण ती मोह ती फजितीच वाटत नाही. हा म्हणता आमच्या आबाचे लय आठवत. मला 2 साहेब होते, म्हणजे नवरा बायको, आणि मोटर स्टँडवर आले. त्याचे लेकरू होतं आपलं जरा 2-3 वर्ष का लहान. आबाचं येते बदलले की आता पोरग द्याचं धर्म का होईल का सांगते. ते पोरग कडेला घेतलं साहेब ते पोरग हागलं. मग 4 वाजता फजित काय. पण ते हसत म्हणतात, साहेब म्हणते हे घेऊन ते असा जीवन काय का किती फजिती केली. हो ना, त्याला एकच कारण, इतकी फजित झाली तरी मोहामुळे वाटत आहे. त्याचं वर नसतं म्हणून गुरुजी सांगतो, सुटत नसतो तो मोह, शिकू देत नसतो मान. सुटत नाही तो, शिकू देत नाही तो मान. खरं काय आमचं वेळ आम्हाला, तुम्हाला काय करायचं उपयोग नाही. माना न माना उपयोग नाही. ते 2 पुरुष, अरे काय सांगतो मला, सगळे महात्मा होतो, पण माझे गुरुजी माझे आवाज जवळ होते. तुम्ही रडत बसला होता, दुसरं काय. पण हे दोन्ही महात्मा माझे जवळ होते, डोक्यावर होते, असे उभं होते. पण काय दिशा देव होते याला, हे सत्य होतो.
तुमचं चुकत नाही बरं का, तो मूर्ख नाही होईल. तुमचं प्रेम आहे, मोह आहे, पण स्थिती काय आणि याच्याकडे चिंता नाही. बाकी काय पैसा पैकी जागा ठीक जे घेतात उद्याच सुद्धा पाहिलं तर खूपच सुद्धा कुठे वस्तू सोडतं. एक आधीची वस्तू पाहिजे अनेक दुसरे काय म्हणून वाल्मिक का सरदार चालला वाल्मिक पुढे तिला विचाराने काका त्याच्या मागत पण ते काका नाही सगळं संगत केलेलं नाही जास्त करूच नाही समजलं.